तुम्ही पहिले हा व्हिडिओ बघा। या व्हिडिओमध्ये प्रफुल्ल पटेल सुनेत्रा वहिनींच्या खांद्यावर हात आहे। आता हा दुसरा व्हिडिओ बघा। यामध्ये प्रफुल्ल पटेल जय पवारला कुठे बसायचं यासाठी जागा दाखवत आहेत। आणि हा तिसरा व्हिडिओ हा कोणत्या सांस्कृतिक कार्यक्रम नसून अजितदादांची शोकसभा आहे। आणि यामध्ये अंबानी आणि पटेल दोघं हसताय। यावर रोहित पवार काय म्हणाले बघा। अहो, काल आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं। जयला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार। कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं, कुणी काय करतं, म्हणजे हे बघून महाराष्ट्राची जनता आम्हाला पण जरा सांभाळून वागा आणि सांभाळून त्या ठिकाणी बोला, एवढंच या ठिकाणी सांगा। पण एक आहे की सुनेत्रा काकी या सक्षम महिला आहेत, पवार परिवाराच्या एक घटक आहेत आणि मग त्याच्यात त्या प्रेस कॉन्फरन्सेसला सुद्धा समोर जाऊ शकतात। त्यांना वाटेल ते त्या ठिकाणी बोलू शकतात। जर कोणाला वाटत असेल की सुनेत्रा काकींना आपण कंट्रोल करू शकतो, दादांना कंट्रोल करता येत नव्हतं पण काकींना करता येईल, तर ते भ्रमात आहेत। थोड्या दिवसानंतर नक्कीच कळेल की ताकद काय असते आणि एक नेता कशा पद्धतीने पार्टी तिथं चालवत असतो। त्यामुळे ह्या चार जे कुठले नेते आहेत त्यांनी थोडंसं सांभाळून राहावा, सांभाळून वागा, एवढंच या ठिकाणी सांगतो। तुम्हाला काय वाटतंय मंडळी, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीचा अध्यक्ष व्हायचं आहे का? हे दोघे सुनेत्रा वहिनींना बोलू का देत नाहीत? आपलं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।